अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। EPFOने 2025मध्ये या नियमात केले मोठे बदल। आता PF आणि पेन्शनवर काय परिणाम होणार जाणून घ्या सर्व माहिती। 24 जानेवारी 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पेन्शन आणि PF सुलभ करण्यात आले आहेत। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO ने 2025मध्ये अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे EPF आणि पेन्शन प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल। या बदलामध्ये ऑनलाईन प्रोफाईल अपडेट, सरलीकृत EPF हस्तांतरण प्रक्रिया, नवीन पेन्शन पेमेंट सिस्टीम, CPPS उच्च पेन्शनसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि संयुक्त घोषणा प्रक्रियेचे सुलभीकरण यांचा समावेश आहे। EPF सदस्य प्रोफाईल अपडेटमध्ये सुधारणा। EPFOने सदस्य प्रोफाईल अपडेट करण्याची प्रक्रिया अगदी सोपी केली आहे। आता ज्या सदस्यांचे UN आधारशी पडताळले गेले आहे, ते नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वैवाहिक स्थिती आणि नोकरीच्या तारखा यासारखे वैयक्तिक तपशील थेट ऑनलाईन अपडेट करू शकतात। 1 ऑक्टोबर 2017 नंतर जारी केलेल्या UN साठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही। तथापि 1 ऑक्टोबर 2017 पूर्वी जारी केलेल्या UN ला काही प्रकरणांमध्ये नियोक्त्याकडून पडताळणी आवश्यक असू शकते। PF हस्तांतरण प्रक्रिया सुलभ केली। PF खात्याचे हस्तांतरण आता सदस्यासाठी सोपे झाले आहे। 15 जानेवारी 2025च्या निर्देशानुसार काही ऑनलाईन हस्तांतरण अर्ज पूर्वीच्या काही किंवा सध्याच्या नियोक्त्यांच्या मंजुरीशिवाय पूर्ण केले जाऊ शकते। संयुक्त घोषणा प्रक्रियेत बदल। EPFOने 16 जानेवारी 2025 रोजी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले, ज्या अंतर्गत संयुक्त घोषणा प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे। आधार लिंक्ड UN साठी अर्ज 1 ऑक्टोबर 2017 नंतर ऑनलाईन अर्ज करता येतील। जुन्या UN किंवा नॉन आधार लिंक्ड UNच्या बाबतीत प्रत्यक्ष अर्ज करावा लागेल। केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीम CPPS लॉन्च। EPFOने 1 जानेवारी 2025 पासून सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीम CPS लॉन्च केले। पेन्शन पेमेंट आता NPCI द्वारे कोणत्याही बँक खात्यात केले जाऊ शकते। नवीन पेन्शन ऑर्डरसाठी आधार नोंदणी अनिवार्य असेल। उच्च निवृत्ती वेतन मार्गदर्शक तत्त्वे। EPFOने उच्च पेन्शनच्या बाबतीत धोरण स्पष्ट करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। सर्व पेन्शनधारकांसाठी पेन्शनच्या गणनेमध्ये समानता सुनिश्चित केली जाईल। निवृत्ती वेतन आणि थकबाकी वसुली वेगळ्या पद्धतीने हाताळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। गृहमंत्र्याचे वक्तव्य। EPFOच्या ह्या बदलावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की EPFOच्या ह्या सुधारणांमुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होईल। हे केवळ प्रक्रिया सुलभ करणार नाही, तर पारदर्शकता आणि न्याय देखील सुनिश्चित करेल।